आजपासून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत। एलपीजी ते पेट्रोल, डिझेल आणि बँकिंग तसंच यूपीआय संदर्भात सुद्धा अनेक बदल आजपासून लागू झालेले आहेत। या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। यूपीआयचे व्यवहार करायचे, एटीएमचा वापर करायचा आहे, एलपीजी सिलेंडरचे दर, पीएफ पैसे काढण्याची प्रक्रिया, आधार अपडेट करायचा आहे, पॅन कार्डचे नियम, वाहन आणि विमान प्रवासाच्या खर्चात सगळ्यात बदल होणार आहे। 1 सप्टेंबर 2026 पासून संपूर्ण राज्यामध्ये 10 मोठे बदल आता होणार आहेत। या 10 मोठ्या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरती होणार आहे। आता बघा, या 10 बदलांपैकी पहिला बदल सिम कार्डच्या संदर्भात आहे। म्हणजे जर तुम्ही जिओचे सिम कार्ड वापरत असाल, वोडाफोन कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल, एअरटेल कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल किंवा इतर कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल, तर या कंपनीच्या रिचार्जच्या संदर्भात सर्वात मोठा बदल येणारे 1 सप्टेंबर 2026 पासून होणार आहे। यासोबत या 10 बदलांपैकी दुसरा बदल राज्यातील रेशन कार्डच्या संदर्भात आहे। म्हणजेच जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर तुमच्यासाठी 2 आनंदाच्या बातम्या आज सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत, तर एक दुःखाची बातमी आज देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। यासोबत या 10 बदलांपैकी तिसरा बदल साखरेच्या दराच्या संदर्भात आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून साखरेचे दर दुपटीने वाढलेले आहेत, परंतु 1 सप्टेंबर 2026 पासून साखरेचे दर आता स्वस्त होणार आहेत। मग या साखरेचे दर किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत आणि कशामुळे स्वस्त होणार आहेत हेच आता आपण पाहणार आहोत। परंतु या 10 बदलांपैकी चौथा बदल योजनेच्या संदर्भात आहे। म्हणजेच आपल्या राज्यामध्ये सुरू असलेली लाडकी बहीण योजना, तर या लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार, तर याच्या संदर्भातील हा एक नवी तारीख जाहीर झालेली आहे। यासोबत नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कधी येणार याची अधिकृतपणे तारीख आता जाहीर झालेली आहे। पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी जमा होणार याची तारीख सुद्धा आता जाहीर झालेली आहे। यासोबत या 10 बदलांपैकी 5वा बदल पेट्रोल डिझेलच्या संदर्भात आहे। बघा, भरपूर दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या, परंतु आता 1 सप्टेंबर 2026 पासून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे। तर हे पेट्रोल आणि डिझेल 1 सप्टेंबर पासून किती रुपयांनी स्वस्त होणार आहे हेच आता आपण पाहणार आहोत। परंतु या 10 बदलांपैकी 6वा बदल राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 1 सप्टेंबर पासून पेन्शन आणि 10 वस्तू तुम्हाला आता मोफत दिल्या जाणार आहेत। यासोबत या 10 बदलांपैकी 7वा बदल राज्यातील सर्व घरगुती लाईट बिलाच्या संदर्भात आहे। बघा, चुकीच्या रिडिंगमुळे वाढून येणारे बिल आता कमी होणार आहे। मग हे लाईट बिल किती कमी होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊयात। यासोबतच या 10 बदलांपैकी 8वा बदल गॅस सिलेंडरच्या दराच्या संदर्भात आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून गॅसचा तुटवडा होत होता, परंतु सध्याच्या स्थितीला संपूर्ण देशामध्ये गॅस आता उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे गॅसच्या किमती आता घसरणार आहेत। मग या गॅसच्या किमती किती रुपयांनी घसरणार आहेत हे सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। यासोबत या 10 बदलांपैकी 9वा बदल स्टेट बँकेतील खातेधारकांसाठी, पोस्टातील खातेधारकांसाठी, बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांसाठी, बँक ऑफ महाराष्ट्रामधील खातेधारकांसाठी आहे। ज्या खातेधारकांचे खाते बँकेमध्ये आहे, तर अशा सर्व खातेधारकांसाठी 1 सप्टेंबर पासून एक नवीन बदल आता होत आहे। तर तो बदल कोणता होत आहे तो सुद्धा आता आपण पाहून घ्या। परंतु 10 बदलांपैकी शेवटचा म्हणजेच 10 नंबरचा बदल पेन्शनधारकांच्या पेन्शनच्या संदर्भात आहे। यासोबत मतदान कार्डच्या संदर्भात आहे, आधार कार्डच्या संदर्भात आहे, पॅन कार्डच्या संदर्भात आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे वय 18 वर्षांच्या पुढे आहे त्यांच्यासाठी हा बदल आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, मग तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा नमो शेतकरी, पीएम किसान, पीक विमा, कर्जमाफी किंवा इतर योजनांचे लाभार्थी असाल किंवा तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे।
जर तुम्ही घरामध्ये घरगुती सिलेंडर वापरत असेल, तुम्हाला लाईट बिल येत असेल, पेट्रोल डिझेलवरती तुम्ही गाड्या चालवत असेल, तर तुमच्यासाठी हे बदल अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. आता आपण हे बदल कशा पद्धतीने होत आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घ्यात. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जुलै महिन्यामध्ये साखरेने उच्चांकी दर गाठलेला होता. मागच्या काही महिन्यांमध्ये सोन्याने जसा उच्चांकी दर गाठलेला होता, त्याच पद्धतीने जुलै 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये साखरेच्या दरामध्ये प्रचंड वाढ झालेली होते. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्रीला गेला, सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडून जाईल अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. परंतु अखेर या ठिकाणी साखरेच्या दरवाढीला ब्रेक लागून आता साखरेची किंमत घसरलेली आहे. मग 1 सप्टेंबर पासून तुम्हाला 1 किलो साखर किती रुपयांना मिळणार आहे याची आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत. परंतु जे 10 बदल आता झालेले होत आहेत, तर हे 10 बदल कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. आता बघा, या 10 बदलांपैकी जो पहिला बदल होत आहे आणि जो पहिला बदल होणार आहे, तर तो पहिला बदल कशा पद्धतीने लागू होत आहे याची माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. तर बघा, या 10 बदलांपैकी पहिला बदल पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती आता 1 सप्टेंबर 2026 पासून चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येणार आहेत. आणि तुम्हाला आता गहू आणि तांदूळ हे वाढवून सुद्धा मिळणार आहे. तर हे किती वाढवून मिळणार आहे याची माहिती देऊन टाकतो. परंतु तुम्हाला फक्त गहू आणि तांदूळ दिले जाणार नाहीत. या गहू तांदळासोबत तुम्हाला अजून 4 वस्तू मिळणार आहेत. तर त्या 4 वस्तूंची यादी आणि तुम्हाला रेशन कार्डवरती आता पैसे मिळणार आहेत. मग रेशन कार्डवरती तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत याची सुद्धा तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. परंतु या 10 बदलांपैकी जो दुसरा बदल होणार आहे, जो दुसरा बदल आता लागू होत आहे, तर तो दुसरा बदल या ठिकाणी सिम कार्डच्या संदर्भात आहे. बघा, जिओचे ओनर म्हणजे जिओ कंपनीचे मालक आहेत, तर ते मुकेश अंबानी. तर या मुकेश अंबानीच्या माध्यमातून जिओचे सिम कार्ड वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यात आलेला आहे. बघा, जर तुम्ही जिओचे सिम कार्ड वापरत असाल आणि तुम्ही प्रत्येक दिवसाला 2 GB डेटासाठी 349 रुपयांचा रिचार्ज करत असाल, तर तुम्हाला 1 सप्टेंबर पासून या ठिकाणी दररोज 2 GB वापरण्यासाठी किती रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला आता सांगत आहे. यासोबत तुम्ही एअरटेल कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल, वोडाफोन असेल, आयडिया असेल किंवा इतर कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला किती रुपयांचा रिचार्ज 1 सप्टेंबर पासून करावा लागणार आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. किंवा इतर कंपनीचे अजून दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी किती रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगत आहे. बघा, या ठिकाणी रिचार्ज आता स्वस्त होणार आहेत. मग हे रिचार्ज किती स्वस्त होणार आहेत याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. यासोबत या 10 बदलांपैकी तिसरा बदल साखरेचे दर. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जुलै महिन्यामध्ये साखर प्रचंड वाढलेली होते, परंतु अखेर साखरेच्या दरवाढीला आता ब्रेक लागत आहे. 1 सप्टेंबर पासून साखरेच्या किमती आता प्रचंड स्वस्त होत आहेत. मग साखरेच्या किमती किती रुपयाने आता स्वस्त होत आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला देऊन टाकतो. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की पेपरला बातम्या सुरू होत्या, न्यूज चॅनलला सुद्धा बातम्या सुरू होत्या की साखर 100 रुपयाच्या पुढे जाईल, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या. परंतु कशामुळे आता साखरेचे दर कोसळणार आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो पुढचा बदल आता होणार आहे, तर तो बदल म्हणजे बघा, जे तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे मिळत आहेत याच्यामध्ये ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत, ज्या शेतकरी बांधवांना प्रत्येक 4 महिन्याला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि PM किसानचे 2000 रुपये मिळत आहेत, तर यांच्यासाठी एक महत्त्वाचा नवीन नियम लागू झालेला आहे. आणि याचे हप्ते कधी जमा होणार आहेत, जसं लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, तर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तर याची तारीख जाहीर झालेली आहे. यासोबत नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता
कधी जमा होणार आहे याची तारीख सुद्धा आता जाहीर झालेली आहे, तर ती तारीख कोणती आहे हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पुढचा म्हणजे 5वा बदल होत आहे, तर तो बदल म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती. आता बघा मित्रांनो, वाहनधारकांना मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड वाढलेल्या होत्या. तुम्हाला सुद्धा आठवत असेल की पेट्रोल डिझेल मिळणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं, कारण अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आयात निर्यात बंद होते, त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 1 सप्टेंबर पासून आता या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर अत्यंत स्वस्त होणार आहेत. मग ते किती स्वस्त होणार आहेत याचीच माहिती तुम्हाला आता देऊन टाकतो. परंतु जो पुढचा बदल आता होत आहे, तर तो बदल कसा होत आहे याची माहिती देऊन टाकतो. तर बघा, मागच्या काही दिवसांपासून राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक सरकारकडे मागणी करत होते की तुम्ही आम्हाला काहीतरी खर्च पाण्यासाठी पैसे द्या. तर बघा, सरकारच्या माध्यमातून आता ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याचा निर्णय झालेला असून 1 सप्टेंबर पासून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून आता पेन्शन मिळणार आहे. आणि या पेन्शन सोबत सरकारच्या माध्यमातून काही वस्तू सुद्धा आता मोफत दिल्या जाणार आहेत. मग तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला किती रुपयांची पेन्शन मिळणार आहे आणि कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला आता सांगत आहे. यासोबत राज्यातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पुढचा बदल होत आहे, तर तो बदल म्हणजे लाईट बिलाच्या संदर्भात आहे. बघा, चुकीच्या रिडिंगमुळे मागच्या काही दिवसांपासून भरपूर ग्राहकांना जास्त प्रमाणामध्ये लाईट बिल येत होता, परंतु इथून पुढे आता तुम्हाला लाईट बिल अत्यंत कमी येणार आहे. मग हे लाईट बिल किती येणार आहे याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. यासोबत या 10 बदलांपैकी 9वा बदल बघा, ज्या खातेधारकांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, ज्या खातेधारकांचे खाते बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासोबत कॅनरा बँक, पोस्ट बँक अशा बँकेमध्ये ज्या खातेधारकांचे खाते आहे, तर अशा खातेधारकांसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा खातेधारकांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी खात्यातून तुम्हाला पैसे काढण्यासाठी आणि पैसे टाकण्यासाठी सरकारच्या माध्यमातून बँकांवरती आता काही महत्त्वाचे नियम लागू होत आहेत. मग कोणकोणते नियम आता लागू होत आहेत याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. परंतु या 10 बदलांपैकी पुढचा बदल पेन्शनधारकांच्या पेन्शनच्या संदर्भात आहे. बघा, जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याची पेन्शन मिळवायची असेल तर या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्याची पेन्शन मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आता लागू होत आहेत. मग हे नियम कोणकोणते लागू होत आहेत याचीच माहिती आता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ हा सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. बघा, पेन्शनधारकांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला बँकेमधून पेन्शन काढायची असेल तर आता काही महत्त्वाचे नियम लागू होत आहेत. हे नियम सुद्धा आता आपण पाहून घेऊयात. आता बघा, 1 सप्टेंबर 2026 पासून जे 10 मोठे बदल होत आहेत, तर ते बदल तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो. बघा, पहिला बदल म्हणजे रेशनधारकांसाठी बदल आहे. तर रेशनधारकांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ तर मिळणार आहेत. यासोबत रेशनधारकांना रेशनसोबत पैसे देण्याचा निर्णय झालेला असून 1 सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात येणार आहे. दुसरा बदल लाईट बिलाच्या संदर्भात आहे. बघा, चुकीच्या रिडिंगमुळे जास्त लाईट बिल येत होते, परंतु इथून पुढे आता लाईट बिल कमी येणार आहे. यासोबत या 10 बदलांपैकी पुढचा बदल गॅसच्या किमती आहे. बघा, गॅसची आयात निर्यात सुरू झाल्यामुळे आता गॅसच्या किमती घसरणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. पुढचा बदल साखरेच्या किमती आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्वस्त करण्यात येणार आहेत. मग साखरेच्या किमती किती स्वस्त होणार आहे त्याची माहिती पाहून घ्या. यासोबत बँकेचे बदल. बघा, खातेधारकांनो, तुम्हाला KYC करणं अनिवार्य आहे. KYC केले तरच या ठिकाणी तुम्हाला खात्यामधून पैसे काढणे आणि खात्यामधून पैसे पाठवणे, टाकणे अशा गोष्टी आता करता येणार आहेत. यासोबतच जो पुढचा बदल होत आहे, तर तो बदल 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांची भरपूर दिवसांची मागणी अखेर पूर्ण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता पेन्शन
आणि काही प्रमाणामध्ये वस्तू मिळणार आहेत। यासोबत पुढचा बदल, या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करा, सर्वांची KYC करा, असे महत्त्वाचे 10 बदल आता होत आहे। हे बदल संपूर्ण राज्यासाठी आता लागू होत आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी हे बदल आता महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्हाला 1 सप्टेंबर पासून या सर्व नियमांचे पालन करायचे आहे। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।